गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील यूथ आय एस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण डेली करंट अफेअर्स रोज डिस्कस करत आहोत। सर्वात आधी सॉरी काल व्हिडिओ अपलोड नाही करू शकलो। जे कालचे राहिलेले चालू घडामोडीचे काही पॉईंट्स आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करूयात। ओके, तर चला तर मग जास्ती वेळ न घेता बघूयात आजचे महत्त्वाच्या चालू घडामोडी काय आहेत। पहिल्यांदा आपण बघणार आहोत पंतप्रधान पदाच्या 50-50 फॉर्म्युल्याला हळताळ, इस्रायलमध्ये 2 वर्षात चौथ्या निवडणुकीचे संकेत। ओके, खूप अशी चर्चेत असलेली घटना आहे ही। तर ह्याचे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण म्हणजे एक्झाम ओरिएंटल जे काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेच आपण इथे बघणार आहोत। तर भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये अडकलेल्या इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांच्यासहित संपूर्ण इस्रायलवरच नवीन राजकीय संकट ओढवलेले आहे। ओके, तर इस्रायलची संसद म्हणजेच नेसेट बरखास्त करण्याचा प्राथमिक प्रस्ताव बहुमताने संमत झाला आहे। हा निर्णय म्हणजे नेतान्याहू यांच्या राजकीय अस्ताची सुरुवात असल्याचे सांगितले जात आहे। ओके, तर भ्रष्टाचार आपल्याला माहीतच आहे की इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांच्या विरोधात अनेक भ्रष्टाचाराचे गुन्हे नोंद झालेले आहेत। त्यामुळे इस्रायलवरचे जे आता काही नवीन त्यामुळे इस्रायलवर आता नवीन राजकीय संकट ओढवलेलं आहे आणि इस्रायलची संसद जी आहे त्याला तिथे नेसेट बोलतात, ती बरखास्त करण्याचा प्रस्ताव देखील बहुमताने संमत झालेला आहे। ओके, तर हा निर्णय म्हणजे नेतान्याहू यांच्या राजकीय अस्ताची सुरुवात असल्याचे सांगितले जात आहे। हा प्रस्ताव संमत झाल्याने देशामध्ये 2 वर्षात चौथ्यांदा सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ओके, तर तसेच नेतान्याहू यांच्यासोबत युती करून सत्तेत येणारे सहयोगी बेनी गेंटूज यांनी नेतान्याहू यांना दिलेले वचन पाळले नाही असा आरोप देखील केला गेला आहे। गेंटज यांनी नेतान्याहू यांच्या विरोधात मतदान केले आहे। देशामध्ये पुन्हा सार्वत्रिक निवडणूक होण्याचे फायद्याचे आहे असं देखील गेंटज यांचे म्हणणे आहे। ओके, त्यानंतर भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांसंदर्भातच नेतान्याहू यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप देखील करण्यात आलेले आहे। मागील अनेक महिन्यांपासून तेल अवीवच्या रस्त्यांवर नेतान्याहू यांच्या विरोधात आंदोलन देखील केली जात होती। याच पार्श्वभूमीवर देशाच्या संसद बरखास्त करण्यासंदर्भातील प्रस्तावावरही घेण्यात आलेल्या मतदानामध्ये संसद बरखास्त करण्याच्या बाजूने 61 जर विरोधात 54 मते पडलेली आहेत। ओके, तर 61च्या विरोधात 54 मते या विधेयकाविरोधात पडलेले आहेत। तर पुढील आठवड्यात होणाऱ्या अंतिम मतदानानंतर संसद बरखास्त करण्यात येऊ शकते। असे झाल्यास मार्च अथवा एप्रिल महिन्यात देशात पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता देखील आहे। ओके, आणि अंतिम मतदानापर्यंत हे प्रकरण जाऊ नये म्हणून सध्या सत्तेत असणारे दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी पुढील काही दिवसांमध्ये अनेक बैठका घेण्याची शक्यता देखील असल्याचे देखील रॉयटर्सच्या वृत्तपत्रामध्ये म्हटलेलं आहे। ओके, तर ही काही महत्त्वाची पॉईंट्स होते या संदर्भात। त्यानंतर बघूयात सोलापूरच्या शिक्षकाला 7 कोटीचा जागतिक पुरस्कार परवा जाहीर झालेला आहे। त्याच्याशी रिलेटेडची जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती, तर युनेस्को आणि लंडन स्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिल्या जाणाऱ्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी सोलापूरमधील परितेवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजित सिंह डिसले यांची निवड झालेली आहे। तब्बल 7 कोटी रुपयांचा म्हणजेच 1 दशलक्ष अमेरिकी डॉलर हा पुरस्कार असून ते मिळवणारे डिसले हे पहिलेच भारतीय शिक्षक देखील ठरलेले आहेत। ही खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आपल्यासाठी घडलेली आहे। तर लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीवन फ्राय यांनी या पुरस्काराची अधिकृत घोषणा देखील केली। तर जगभरातील 140 देशांतील 12,000 अधिक शिक्षकांनी या पुरस्कारासाठी प्रस्ताव देखील सादर केलेले होते। ओके, आणि त्यातून प्राथमिक फेरीसाठी एकूण 50 तर अंतिम फेरीसाठी डिसले यांच्यासह इटली, ब्राझील, व्हिएतनाम, मलेशिया, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ब्रिटनमधील एकूण 10 शिक्षकांना देखील नामांकने जाहीर झालेली आहेत। ओके,
लक्षात घ्या. परत एकदा जे काही इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहेत ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे. तर युनेस्को आणि लंडन स्ट्रीट वार्की फाउंडेशनच्या विद्यमानाने हा पुरस्कार दिला जातो. ग्लोबल टिळक पुरस्कार हा सोलापूरमधील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर झालेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे आणि हे मिळवणारे डिसले हे पहिलेच भारतीय शिक्षक देखील ठरलेले आहेत. ओके. त्यानंतर बघूयात भारतीय नौदल दिन 4 डिसेंबर रोजी दरवर्षी साजरा केला जातो. त्या रिलेटेड माहिती बघूयात. तर भारतीय नौदलाचे कर्तृत्व वीर सैनिकांचे बलिदान यांचा गौरव करण्याकरिता भारतीय नौदलाकडून 4 डिसेंबर या दिवशी नौदल दिन पाळला जातो. यावर्षी 49वा नौदल दिन पाळला गेलेला आहे. ओके. तर दिनांक 4 डिसेंबर 1971 रोजी भारत-पाक युद्धादरम्यान भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी ऑपरेशन टायटन अंतर्गत क्षेपणास्त्रांनी कराची बंदरावर चढवलेल्या साहसी हल्ल्याची आठवण म्हणून तसेच त्या युद्धातल्या सर्व शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतात 4 डिसेंबरला नौदल दिन पाळला जातो. ओके. तर भारतीय नौदल भारतीय सशस्त्र दलाची सागरी शाखा आहे. या दलाची स्थापना दिनांक 5 सप्टेंबर 1612 रोजी झालेली आहे. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ही स्थापना केलेली आहे. भारताचे राष्ट्रपती हे या दलाचे कमांडर इन चीफ आहेत आणि छत्रपती राजा शिवाजी भोसले यांना भारतीय नौदलाचे जनक देखील मानले जाते. आणि श-9 वरून हे एक संस्कृत वाक्य आहे. हे या दलाचे घोषवाक्य आहे. ओके. तर ह्यातले इम्पॉर्टन्स पॉईंट्स काय आहेत तर 4 डिसेंबर रोजी नौदल दिन पाळला जातो. यावर्षी हा 49वा नौदल दिन होता. 4 डिसेंबर 1971 रोजी भारत-पाक युद्धादरम्यान भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी ऑपरेशन टायटन अंतर्गत क्षेपणास्त्रांनी कराची बंदरावर चढवलेल्या साहसी हल्ल्याची आठवण म्हणून तसेच त्या युद्धातल्या सर्व शहीदांना शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतात 4 डिसेंबरला नौदल दिन पाळला जातो. भारतीय नौदल भारतीय सशस्त्र दलाची सागरी शाखा आहे. या दलाची स्थापना दिनांक 5 सप्टेंबर 1612 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने केलेली आहे आणि भारताचे राष्ट्रपती हे या दलाचे कमांडर इन चीफ आहेत. तसेच आपले छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. ओके. तसेच श-9 वरून हे या दलाचे घोषवाक्य आहे. श-9 वरून. ओके. तर ही सर्व होती जे काही इम्पॉर्टन्स पॉईंट्स होते गेल्या 2 दिवसाचे ते. तर परत एकदा तुम्हाला जर लक्षात आलं नसेल तर परत एकदा जे काही हायलाइटेड कीवर्ड्स आहेत ते मी इथे तुम्हाला सांगते. तर पंतप्रधानांच्या 50-50 फॉर्म्युल्याला हरताल हे इस्रायलमधील 2 वर्षात चौथ्या निवडणुकांचे संकेत दिसू लागलेले आहेत त्या रिलेटेड आहे. तर बिन्यामीन नेतान्याहू यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्यामुळे त्यांना पदभ्रष्ट करून त्यांच्या विरोधात सार्वत्रिक निवडणुका घेण्याचं जाहीर करण्यात येत आहे. आणि जर आता अशी सार्वत्रिक निवडणूक झाली तर ती चौथ्यांदा इस्रायलमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे. ओके. त्यानंतर सोलापूरच्या शिक्षकाला 7 कोटींचा जागतिक पुरस्कार जाहीर झालेला आहे. वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिल्या जाणाऱ्या ग्लोबल टिळक पुरस्कारासाठी सोलापूरमधील परितेवाडीतील जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांची निवड झालेली आहे. तब्बल 60 कोटी रुपयांचा हा पुरस्कार असून ते मिळवणारे डिसले हे पहिलेच भारतीय ठरलेले आहेत. ओके. आणि त्यानंतर भारतीय नौदल दिन 4 डिसेंबरला साजरा केला जातो आणि भारतीय नौदल भारतीय सशस्त्र सागरी दलाची शाखा आहे. या दलाची स्थापना 5 सप्टेंबर 1612 रोजी झालेली आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने याची स्थापना केलेली आहे. भारताचे राष्ट्रपती हे या दलाचे कमांडर इन चीफ आहेत. छत्रपती शिवाजीराजे भोसले हे यांना या नौदलाचे जनक मानले जाते आणि श-9 वरून हे या दलाचे घोषवाक्य आहे. ओके. तर तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.